पुलाव बनवण्यासाठी आपण घेतले आहे वाटाणा पुलाव आहे। त्यासाठी वाटाणे भरपूर घ्यायचे। वाटाणे, कोथिंबीर, कोबी, लसूण अद्रकची पेस्ट, लसूण अद्रक, हिरवी मिरची, कोथिंबीर त्याच्यात मिक्स आहे, टोमॅटो, बटाटा, शेंगदाणे, कढीपत्ता, कांदा। इकडं तेजपान, दालचिनी, लवंग, मिरे, कच्चा मसाला। तांदूळ घेतले आहे 2 वाटी, बासमती तांदूळ घेतले आपण। आता आपण मसाले बघूया। मिरची पावडर, हळद, धना पावडर आणि बिर्याणी मसाला घ्यायचा आपला। एवढे मसाले वापरायचे। घरगुती मसाला आणि कांदा लसूण मसाला। तेल गरम करायला ठेवले आपण। आता तेल आपलं गरम झालं आहे। तेलामध्ये कच्चा मसाला टाकून घ्यायचा, जिरे टाकायचे, कढीपत्ता टाकायचा, कांदा टाकायचा। कांदा छान लाल करून घ्यायचा आहे। थंडीमध्ये वाटाणा पुलाव, वाटाणे खूप जास्त निघतात, त्यामुळे वाटाणा पुलाव आपण नक्की करून बघा, खूप छान लागतो। आमच्या रेसिपी कशा वाटतात प्लीज कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। इकडं आपण गरम पाणी ठेवलेलं आहे एक साईडला। 2 वाटे तांदूळला 3 ग्लास पाणी घेतलं आहे। पाणी उकळूनच टाकायचं, त्याच्याने टेस्ट छान येते। अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची। कांदा फ्राय झाल्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकली आपण। टोमॅटो टाकायचं, वाटाणे टाकायचे, बटाटा, कोबी, शेंगदाणे सर्व मस्तपैकी हलवून घ्यायचं, एकदम छान तेलामध्ये फ्राय करायचं। त्यामध्ये फ्लावर पण टाकू शकता आणि थोडीशी शिमला मिरची पण टाकायची, अजून छान होते। सगळ्या भाज्या एकदम छान फ्राय करून घ्यायच्या। आपण तांदूळ धुवून घेऊया। तांदूळ घेऊन घ्यायचे, तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं 2 पाण्याने। तांदूळ धुवून झाला आपला, माझं छान फ्राय झाले। आता आपला बिर्याणी मसाला टाकूया। सुहानाचा बिर्याणी मसाला खूप छान टेस्टी लागतो। मिरची पावडर टाकायची, हळद टाकायची अर्धा चमचा, धना पावडर टाकायचं थोडासा, सगळं एकत्र करून हलवून घ्यायचं। तांदूळ टाकायचे आता आपले धुतलेले, तांदूळ छान हलवून घ्यायचे। छान तांदूळ आता हलवून घेतले, फ्राय झाले। आपलं पाणी पण गरम झालं, आता बंद करू आणि हेच पाणी आता मस्तपैकी गरम पाणी टाकायचं। सगळ्यांनी असंच भात करून बघा, मसाले भात, वाटाणा पुलाव पण म्हणतात, मसाले भात, वाटाणा पुलाव खूप छान टेस्टी होतो। चवीनुसार मीठ टाकूया, थोडीशी कोथिंबीर टाकायची, वरतून हलवून घ्यायचं एकदम छान पैकी। आता झाकण लावून 2 शिट्ट्या घ्यायच्या याच्या, गॅस फुल ठेवायचा। बघू शकताय अशा पद्धतीने भात आपला एकदम छान शिजलेला आहे आणि वाटाणे सुद्धा सगळं वरती भाज्या आलेल्या आहे। आपण ते एकदम हलवून घ्यायचा आणि एकजीव करायचा आणि नंतर आपण सर्व करायचा डिशमध्ये। तुम्हाला आमच्या रेसिपी कशा वाटतात कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करत जा प्लीज। सबस्क्राईब करायचे काही पैसे लागत नाही, त्यामुळे तुम्ही एक बटन दाबायचे फक्त सबस्क्राईबचं, काहीच प्रॉब्लेम नाही आहे। मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीजला सगळेजण सबस्क्राईब करता, प्लीज आमच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।